नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ. अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी. जत प्रतिनिधी. करजगी येथील 4 वर्षीय चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून नराधमाने खून केला होता. या पीडित कुटुंबांना अल्पसंख्याक राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी भेट देत पीडित कुटुंबियांना आधार दिला व त्या नराधमाला फाशी शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रदेश अध्यक्ष इद्रिसभाई मुल्लानी, प्रदेश सचिव फारुकभाई जमादार, जिल्हा अध्यक्ष आजमभाई मकानदार, भाजपा शहर अध्यक्ष अण्णा भिसे, रियाजभाई शेख, इम्तियाजभाई महार, सद्दाम अत्तार, अशोकजी कोडी, मुफ्ती युनुस मुल्ला, फिरोज वसट्टी आदी जण उपस्थित होते. भाजपचे शहराध्यक्ष अण्णा भिसे व भाजप अल्पसंख्याक मराठीचे आघाडीचे सद्दामभाई अत्तार यांनी संबंधित पीडित कुटुंबियांना परिस्थितीची हालाकी असून त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली होती. यावर अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याबरोबर शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यावेळी बोलताना भाजपचे शहराध्यक्ष अण्णा भिसे व अल्पसंख्याक आघाडीचे सद्दामभाई अत्तार म्हणाले की संबंधित पीडित कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून त्यांना आर्थिक मदत मिळवून देणे गरजेचे आहे. दानशूर व्यक्तींनी व राजकीय नेत्यांनी विविध सामाजिक मंडळांनी आर्थिक मदत करावे असे आवाहन भाजपचे अध्यक्ष शहर अध्यक्ष अण्णा भिसे व अल्पसंख्याक आघाडीचे सद्दामभाई अत्तार यांनी केले आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही माहिती सरकारमध्ये दोन घटना घडली. कुटुंबियांच्या दुःखामध्ये सामील होऊन दुःख व्यक्त करून, जसं की सीता मायेला रावण स्पर्शही केला नव्हता आणि त्या रावणाला आपण प्रत्येक वर्षी जाळून दहन करतो. आपल्या इथं ती प्रथा कमी, तमिळनाडू साईडला वगैरे जाऊ रावणाला प्रत्येक वर्षी जाळतात.